सोलापूर विधान परिषदेच्या महाविकास आघाडीकडून वसंत नाना देशमुख यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र शरद पवार गटाचे आमदार खरं त्या उमेदवारीचे नाराज आहेत. ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगतात, तुम्ही कशासाठी नाराज आहात? नाही, नक्कीच या निवडणुकीमध्ये माझा चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी त्या ठिकाणी भरलेली होती आणि अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वसंत नानाची उमेदवारी ठेवणं आणि माझी उमेदवारी त्या ठिकाणी डावलणं हे माझा केसानं गळा कापण्यासारखा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. वसंत नानाची उमेदवारी आज तुम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये चित्र बघताय, म्हणजे बिनविरोध सोडण्यासारखी आहे. म्हणजे निवडणूक सोडूनच दिलेले हे चित्र या जिल्ह्यामध्ये जायला ना पाहिजे होतं. एक तर निवडणूक मोहिते पाटलांनी लढावी, नसेल तर मी निवडणूक लढण्यासाठी तयार होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक शेवटच्या क्षणाला माझाच फॉर्म राहणार आहे, माझाच फॉर्म त्या ठिकाणी ठेवणार आहे आणि वसंत नानाचा फॉर्म काढून घेणार आहे, अशा पद्धतीची सगळी व्यूहरचना असताना त्या ठिकाणी अचानक वसंत नानाची उमेदवारी ठेवणं आणि मला माघार घ्यायला लागणं या निवडणुकीमधून. म्हणून वसंत नाना हा म्हणजे तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढू शकतात का. त्यांनी गेल्याच महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीला आपला पंचायत समितीचा सदस्य दिला आणि त्यामुळं आम्ही वसंत नानाच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत, हे या माध्यमातून सांगतो. कोणी केसाने कोणी गळा कापला नक्की? नाही, मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापला की माझी उमेदवारी ठरलेली असताना मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये ह्या घडामोडी घडल्या आणि जर करायचं होतं तर मग आमचा फॉर्मच भरायला ना पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी एकमत करायला ना पाहिजे होतं, फॉर्म भरायला लावायला पाहिजे होता. आणि अशा पद्धतीनं मानहानीकारक आमचा फॉर्म त्या निवडणुकीमधनं काढणं. कारण तुम्हाला सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, उत्तमराव जानकर जर निवडणुकीमध्ये असेल तर ती निवडणूक कोणत्या टोकाला गेली असती किंवा कशा पद्धतीनं लढाई झाली असती. आज निवडणूक बिनविरोध सोडण्याचं कारण काय किंवा निवडणूक करतोय हे दाखवण्याचं तरी कारण काय. आणि अशा पद्धतीनं या राजकारणाचा म्हणजे मोहिते पाटलांनी खेळखंडोबा केलेला. कुठेतरी मोहिते पाटीलच भाजपला मॅनेज झालेच. नाही, आता काय त्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, पण जे काल घडलं ते अतिशय वेदनादायक आहे आणि आमचा या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा केसानं गळा कापण्याचा तो एक त्यांनी विषय केलेला आहे. म्हणजे वसंत नानाला तुमचा सपोर्ट नसणार? नाही, वसंत नानाच्या बाजूने आम्ही नाही. नक्की तुम्ही आता कोण्या बाजूने मतदान होणार? नाही, कुणाचेही करू, पण वसंत नानाला आम्ही मतदान करणार नाही. किती मत आहेत तुमचे वैयक्तिक मतं किती आहेत किंवा महाविकास आघाडीची एकूण मतं किती जिल्ह्यात? नाही, किती आमची मतं असू द्या, ती माझी 200 असू द्या, माझ्या मित्रांची असू द्या, नातेवाईकांची असू द्या, आमच्या तालुक्यामधली 100 मतं असू द्या, पण आम्ही त्यांच्या वसंत नानाच्या बरोबर नाही. महाविकास आघाडीत कुठेतरी फूट पडली म्हणे? नाही, आता नक्कीच त्याला अशा पद्धतीनं वसंत नानाची उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून देणं असा विषय केलेला आहे. अभिजित पाटील असतील किंवा राजू खरे असतील, यांची सगळ्यांची भूमिका काय एकंदरीत वसंत नानांच्या बाबत आपली काय चर्चा झाली? नाही, कुणाचीच. नारायण पाटील ची भूमिका, अभिजित पाटलांचा सभापती होऊ दिला नाही किंवा या सगळ्यांच्या ज्या भूमिका आहेत, बाबासाहेब असतील, कुणाच्याही विषयी 5ही आमदार आम्ही आहे. आता ह्याच्यामधला वसंत नानाच्या सोबत असणाऱ्या आमदाराचं नाव सांगा. एकही आमदार जर बरोबर सोबत नसेल तर मग ही निवडणूक होणार कशी आणि वसंत नाना निवडणुकीचा उमेदवार होऊ शकतात का हे जिल्ह्यामध्ये कुणीही मला सांगावं, लहान मुलांनाही सांगावं. तुम्ही अजिबात त्यांना सहकार्य कुठलं करणार नाही? एकटे करणार नाही का तिन्ही आमदार मिळून? नाही, आता बाकीचे 4 आमदार तर अगोदरच नाहीत आणि मी मात्र या निवडणुकीमध्ये वसंत नानांना मतदान करणार. भूमिका काय असणार आपल्याला? नाही, भूमिका त्यांच्या विरोधामध्ये असेल, आम्ही काही करू पण या बहिष्कार टाकू, पण वसंत नानाला मत देणार नाही. आपण बघितलं की शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खरं तर देशमुख यांच्या उमेदवारीची नाराजी व्यक्त केलेली आहे आणि एकही मतदान त्यांना महाविकासात पडू देणार नाही असा निर्धार देखील त्यांनी केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.